नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ईश्वरी आणि अर्णव यांची आता नवीन जुळणारी केमिस्ट्री आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण कधीही कोणासाठी किंवा स्वतःसाठी न काम करू देणारा किंवा न करणारा अर्णव हा स्वतः आता ईश्वरीसाठी एक एक गोष्टी करायला घेत आहे. आणि त्याचमुळे आता ईश्वरी आणखीनच अर्णवच्या प्रेमामध्ये पडणार आहे. आणि अर्णव ईश्वरी दोघंही एकमेकांना आता न कळत कसे प्रेमाची कबुली देणार आहेत. त्यांचं प्रेम एकमेकांना अगदी कळू लागणार आहे. त्याचबरोबर इथे नम्रता ही स्वतः जाऊन हातमिळवणी करणाऱ्या सौदामिनीबरोबर जेव्हा अंजली तिला पकडणार आहे आणि अंजली ही नम्रता आणि सौदामिनीचं काळबेरं पकडल्यानंतर आजीला येऊन सांगितल्यावर आजी कशाप्रकारे नम्रताचं त्या भर कॉन्सर्टमध्ये थोबाड फोडणार आहे. सगळं कसं कसं घडणार हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की आकाश आणि वल्लरी हे दोघंजणही एकमेकांशी बोलताना दिसले होते. म्हणजे आकाशला खरं तर वल्लरी एक मोठी ऑफर देऊ करते. आकाशला ती म्हणते की तू माझ्या कंपनीमध्ये जॉईन हो, मी तुला एक मोठी पोस्ट देते आणि त्याशिवाय भक्कम भरपूर पैसे मिळणार, तुला स्वतःची नवी ओळख मिळणार. तू त्या अर्णवच्या मागे मागे काय करतोस सारखा? तो फक्त स्वतः ओनर म्हणून मिळवतो, स्वतःच्या आईची कंपनी असं म्हणून स्वतःची कंपनीचा टेंबा मिरवतो. आणि तू काय करतो तर त्याच्या हाताखालचं मांजर आणि त्याच्या हाताखालच्या ताटाखालचं मांजर बनून तू नुसता इकडे तिकडे करत असतो. तर मग हे सगळं करण्याचं कारण काय आहे? त्यावेळेला मग आता आकाश तिला चांगलंच उत्तर देतो की तुम्हाला आमचं हे प्रेम कळणार नाही, हे आमचं कुटुंबातलं प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही त्याला काहीही बोलून दाखवू नका. आम्ही जे काही करतो ना सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करत असतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला त्याबद्दल तर काहीही बोलून दाखवूच नका. आम्ही जे काही करतो आहे त्या सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करतो आहे. आणि म्हणूनच तुम्ही कितीही लाखोंची जरी ऑफर आम्हाला दिली ना तरीही मी काहीही कोणाला देणार नाही, म्हणजेच समोर येऊ देणार नाही. कारण माझा भाऊ माझ्यासाठी सगळं काही आहे. आज जो मी काही इथे उभा आहे ना तो त्याच्याचमुळे. त्यानेच मला बिझनेस एथिक्स बिझनेसमधला बी काय हे शिकवले. त्यामुळे मी तुमच्या कुठल्याही गोष्टींना आता बळी पडणार नाही आहे, लक्षात ठेवा. असं सौदामिनीच्या लक्षात हे सगळं वल्लरी नेमकी आहे बरोबर. कारण की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना असेल हा प्रश्न सौदामिनीला पडलेला असतो. कारण काही झालं तरीही इतक्या लवकर ही वल्लरी यायला हवी होती. मला जर प्लॅनिंग करायची असती तर हिच्याबरोबर चांगली मी प्लॅनिंग केली असती. हिचा मुलगा तर माझ्या काही हाताला लागलेला नाही आहे, पण नक्कीच ती नम्रता लागणार. कारण माझ्या लक्षात आलं आहे की त्या मुलीमध्ये स्वतःची काहीतरी मिळवण्याची चुणूक आहे, जी स्वतःच्या बहिणीचंही रक्ताचं नातं विसरू शकते. त्यामुळे मला तिलाच भेटायला पाहिजे आणि तिच्याकडूनच सगळ्या गोष्टी कन्फर्म करायला पाहिजेस. हा जो काही आकाश आहे हा मला अजिबात पुढे गेला नाही किंवा बळी पडला नाही आहे, त्यामुळे मी स्वतः हे सगळं काहीतरी आता करणार आहे. असं म्हणून आता ती हे सगळं करण्याच्या मागे लागलेली असते. तर दुसरीकडे इथे रमाकांत हा शोधण्यासाठी वल्लरी आणि उदय दोघंजणही अगदी जीवाची पराकाष्ठा करतायत. वल्लरी म्हणते की उदय, अरे आपण असे आतमध्ये गेलो आणि जर समजा रूममधून एखाद वेळेस ईश्वरी किंवा अर्णव बाहेर पडले तर आपण काय करणार आहोत? दोघंही एकत्र आहोत, समजते का तुला? उदयकांत म्हणतो की म्हणूनच मी तुला सांगतोय की तू येण्याची रिस्क उगाचच घेतलीस. तेव्हा ती म्हणते की मग अरे तुला एकट्याला पकडला जाणार आहे का? तो कळते का तुला? जर त्याला आपण पकडलं तर जोडीने मिळून पटकन खाली तरी आणू शकतो. आपल्या मदतीला एकमेकांशिवाय इथे आहेस तरी कोण? त्यामुळे तू लक्षात घे, इथे हळूहळू तू पुढे राहा वाटल्यास. आणि जर तुला काही वाटलंस तर तू पटकन मला इशारा कर, म्हणजे मी तिथल्या तिथे काढता पाय घेईन, समजलं का? आता दोघांचं असं डाऊट सगळं प्लॅनिंग होऊन जातं. तेव्हा मग उदयकांत म्हणतो की आता ना वल्लरी ह्या माणसाला जिवंत ठेवून उपयोग नाही आहे. तू घरात असतेस, घरात काय कुठे घडतं हे सगळं तुला माहिती आहे. या माणसाला तू मारून टाक, म्हणजे मी मारून टाकतो. त्यानंतर तू घरी सगळं त्याचं रूम वगैरे जे काही असेल ना सगळं जंग पछाड आणि त्याचं ते व्हिडिओ वगैरे मिळतो आहे का ते बघ. मी तर म्हणते की तू आता ह्याला जिवंत ठेवलास ना तर मात्र आपल्याला हा धोकादायकच ठरू शकतो. त्यामुळे आता दोघंही ठरवतात की एकदा की तो रमाकांत भेटला की त्याला कायमचा संपवायचा. असं त्यांचं आता सगळं काही एकंदरीत प्लॅनिंग झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं घडत असताना आता सगळेजण अगदी टेन्शनमध्ये असतात आणि काय करायचं हे कोणालाही कळत नाही. तर जो खालच्या रिसेप्शनिस्ट असतो तो विचार करतो की ही दोघंजणही मला खूप डेंजरस दिसत आहेत.
जर हे असाच पाठलाग करत करत मला त्यांच्या मागे जावं लागलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच मी एक गोष्ट नोटीस करायला पाहिजे, ते म्हणजे मला आता इथून पळ काढला पाहिजे. बॉसला फोन करतो आणि त्याला सांगतो की इथे काहीतरी गडबड आहे. एक व्यक्ती हा बंदूक घेऊन जर आतमध्ये आलाय तर मला बॉसला इन्फॉर्म केलं पाहिजे. नाहीतर मी मालकांना इन्फॉर्म केलं नाही तर इथे जर समजा एखाद्याचा कोणाचा मुर्दा पडला तर माझी वाट लागेल. म्हणून रिसेप्शनिस्ट आता त्याच्या बाहेर जाऊन मालकालाच कॉल करायला लागतो. त्यामुळे हे सगळं घडत असताना आता बाबा हे रूममध्ये जाऊन लपलेले असतात. बाबांना माहीत असतं की जर समजा उदयकांत किंवा वल्लरी दोघंजणही आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे बाबांनी अगोदरच सगळी काही सेटिंग करून ठेवलेली असते आणि त्या रूममधून आतून लॉक वगैरे सगळं व्यवस्थित लावलेलं असतं आणि खिडक्या वगैरे गच्च बंद करून घेतलेल्या असतात. आणि याच वेळेला जर समजा उदयकांत आतमध्ये आलाच दरवाजा वगैरे तोडून तर बाबांनी एक ठरवलेलं असतं की दरवाजा बाथरूमचाही बंद करून घ्यायचा. म्हणजे कुठे ना कुठेतरी काहीतरी करायचं. शिवाय आता बाबां एक गोष्ट ठरवतात की माझ्याकडे रिसेप्शनचा नंबर आहे, मी रिसेप्शनला फोन करून पोलिसांना वगैरे बोलवायला सांगू शकतो. बाबांनी पुढची सगळी काही प्लॅनिंग अगदी डोक्याने करून ठेवलेली असते. तर एका खोलीमध्ये ईश्वरी आणि अर्णव असतात. आता ईश्वरीची साडी सुकलेली असते, ती जराशी ओलसर असते. ईश्वरी म्हणते की सर आपल्याला स्पर्धेमध्ये जायचं आहे, तर ही अशी साडी ओली राहिली आहे, आता आपण काय करू शकतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोर तुला पंखाही नको आहे आणि आपण ही साडी आता मग कुठे वाळत घालणार मला सांग. आणि ड्राय करण्यासाठी इथे ड्रायर वगैरे नाही आहे. तर मग इथे आता अर्णवच्या डोक्यात एक कल्पना येते. तो म्हणतो की मी एक काम करतो, या आपल्या रिसेप्शनिस्टकडून मी आयन मागून घेतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आयन. तेव्हा अर्णव सांगतो की मिस इंदोर इस्त्री मागवून घेतो. म्हणजे कसं आहे ना, त्या साडीला इस्त्री केली ना की कशी तुझी साडी अगदी व्यवस्थितपणे होऊन जाईल. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणायला लागते की अर्णव सर. मग ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णव आता मस्तपैकी इस्त्री करत असतो साडीला. तेव्हा आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की अर्णव सर मला ना इतका आनंद होतोय, म्हणजे वेगळंच वाटतंय काहीतरी. ती त्याच्याकडे तशा नजरेने बघत असते. अर्णव मिस इंदोर असं का बोलतेस असं म्हणून तिच्याकडे बघायला लागतो. ईश्वरी म्हणते की तसं नाही अर्णव सर, म्हणजे मला ना हे असं दिसतंय की तुम्ही वेगळंच काहीतरी करताय. तेव्हा मग अर्णवला ती म्हणते की तुम्हाला मी असं इस्त्री वगैरे करताना कधीही पाहिलं नव्हतं ना म्हणून विचारते. तेव्हा मग अर्णव आता बोलतो की मिस इंदोर मग पाहिलं नव्हतंच म्हणून काय झालं, कधीतरी मी हे असं काम करू शकतो ना, म्हणजे त्यात प्रॉब्लेम काय. ईश्वरी म्हणते की नाही प्रॉब्लेम असा काय नाही अर्णव सर, पण नक्की कसं आहे ना की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या वेगळ्या गोष्टी पडतात. म्हणजे मला तर सांगायचं झालं तर आतापर्यंत मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही कोणासाठी काही करताना बघितलं नाही. हा तुम्ही म्हणजे कोणासाठी पर्सनल लेवलवर जाऊन काम करू शकता, पण हे असं इस्त्री करणं किंवा काही हे तुम्ही पहिल्यांदाच केलेलं मला दिसून येते. तो म्हणतो की मिस इंदोर असं नाही आहे बरं का, म्हणजे तू मला आता सक्सेसफुल झालेलं बघतेस, परंतु जेव्हा मी माझ्या स्ट्रगल पिरियडमध्ये होतो त्याच वेळेला या सगळी कामं मला जमायची, हे सगळं मी करायचो. तेव्हा मग ईश्वरी आता त्याच्याकडे हसत बघते आणि म्हणते की खरंच म्हणजे हे ना अर्णवराजे शिर्केंचं, द ग्रेट अर्णवराजे शिर्केंचं एक वेगळंच रूप मला बघायला मिळाले. म्हणजे ते इस्त्रीही करू शकतात, नॉर्मल कामही करू शकतात, शिवाय टायरही चेंज करू शकतात. मग अर्णव म्हणतो की यस मला सगळं काही जमू शकतं, मिस इंदोर हम छुपे रुस्तम आहे असं म्हणून आता तो तिच्या इंदोरी भाषेमध्येच तिच्याशी बोलू लागतो. तेव्हा ईश्वरी हसते आणि त्याच्याकडे म्हणते की अर्णव सर, म्हणजे आतापर्यंत मी तुमचा हा जो काही भडकूचंद स्वभाव पाहिला होता तो मोड तुमचा ऑफ झाला आहे मला वाटतं. म्हणजे पावसाने खूप मेहरबानी केल्यासारखी वाटते. हा भडकूचंद मोड ऑफ होऊन तुम्ही अगदी मस्त वागायला लागलात म्हणून म्हटलं. तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा मिस इंदोर तू मला उगीचंच भडकूचंद म्हणते, मी तुला तेव्हाही म्हणायचो की मी भडकूचंद नाही आहे म्हणून. तेव्हा आता ईश्वरी त्याच्याकडे हसत बघते आणि म्हणते की खरंच अर्णव सर, म्हणजे मी खरं तर स्पेशल आहे असंच म्हणायला हवं, तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करताय. अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर तू खरंच स्पेशल आहे, मी अर्णवराजे शिर्के असूनही तुझ्यासाठी हे सगळं करतोय कारण यू आर अ व्हेरी स्पेशल पर्सन. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे हसत बघायला लागते आणि म्हणते की हो आय एम स्पेशल असं म्हणून ती आता गालातल्या गालातच हसते. त्यानंतर मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर आता तुला हे सगळं आवडतंय, पण जेव्हा मी तुझ्याबरोबर असंच हॉटेलमध्ये लग्न केलेलं आठवते. ईश्वरी म्हणते की हो बरोबर मला सगळं काही आठवते. मग त्याच वेळेला इथे आता ईश्वरी म्हणते की बरोबर तुम्ही हे जे काही बोलताय ना त्या सगळ्या गोष्टी मला समजता येतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आठवते का तुला. ईश्वरी म्हणते की हो असंच एका हॉटेलमध्ये सोनटेकडीला तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं बरोबर ना. तेव्हा आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर पण तेव्हा तर ते तुला अजिबात आवडलं नव्हतं,
तेव्हा तू मला बोलवून दाखवत होतीस की हे सगळं कशाला केलं अँड ऑल, मला खूप काही तू ताणे मारत होतीस बरोबर ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, तेव्हा हे सगळं झालेलं कारण की मला माहिती आहे की तेव्हा परिस्थिती वेगळी होती. म्हणजे त्या राकेशने असं भासवून दिलं होतं की जणू काही हे सगळं तुम्हीच घडवून आणलं आहे मुद्दाम, आणि हे सगळं घडवून आणणारा खरं तर तो राकेश होता. अर्णव सर, आपण राकेशला असं जेलमध्ये टाकलं आहे ठीक आहे, परंतु तुम्हाला कळतं आहे का की राकेश होता त्यामुळेच आपण दोघं एकत्र झालो. जर राकेशने त्यावेळेला मला तिथे घेऊन गेला नसता तर मात्र काही वेगळंच घडलं असतं. तुम्ही लग्न केलं असतं का असं माझ्यासोबत? तेव्हा अर्णव आणि ईश्वरी त्या सिच्युएशनवरती आठवून हसायला लागतात. आणि ईश्वरी आता बोलता बोलता बोलूनही जाते की अर्णव सर, तुम्हाला माहिती नाही आहे, पण त्यानंतर असे काही किस्से घडत गेले, त्यानंतर आता मी तुमच्या प्रेमात पडली. आता असं म्हटल्यावरती इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही एकमेकांकडे बघतच बसतात. कारण ईश्वरीने नकळत का होईना स्वतःच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता नम्रताची नुसती आतमधून जलन चालू असते. कारण की तिला जळफळ याची होत असते की आजी आणि अंजली दोघंजणही फक्त वाट बघतायत ते ईश्वरी आणि अर्णवची. कारण की सगळ्यांना तिला वाटतं की असं वाटतंय की आम्ही दोघं जिंकूच शकणार नाही, जिंकणार तर फक्त ईश्वरी आणि अर्णव याची तिला जास्त चिडचिड होत असते. मग हे सगळं आता आकाश म्हणजे सगळेजण चहा पिऊन झाल्यानंतर नम्रता आकाशला बाजूला घेऊन जाते आणि त्याला ती बोलून दाखवते. ती म्हणते की आकाश, मला एक गोष्ट तुम्ही सांगा की हे सगळं काय नेमकं, म्हणजे तुमच्या घरच्यांना हे असं का वाटतं तुमच्याबद्दल नेहमी की तुम्ही काहीच करू शकणार नाही आहे म्हणून? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, असं काही नाही आहे. त्यांना इट जस्ट की त्यांचे अर्णव आणि ईश्वरी दोघं फेवरेट आहेत आपल्यासारखंच, बाकी वेगळं असं काही नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की ते दोघंही स्पर्धेला आले पाहिजेत. नम्रता म्हणते की पण तरीही मला असं वाटतं आहे की त्या लोकांना आपल्यावरती विश्वासच नाही आहे. तेव्हा मग नम्रताला तो म्हणतो की हे बघ, असं काही नाही आहे, प्लीज तू असं काही चुकीचं करू नकोस विचार. आणि ती हे सगळं बोलून आकाश तिथून गपचूप निघून जातो. नम्रताला त्याचा खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला सौदामिनीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. आता सौदामिनी ही नम्रताच्या बाजूला येऊन उभी राहते आणि तिला म्हणायला लागते की हॅलो, आता सॉरी, म्हणजे मी तुमचं चुकून बोलणं ऐकलं, पण मला ह्या सगळ्यातून काय वाटतं माहिती आहे का, की ती ईश्वरी आहे ना, ती सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवते. तेव्हा नम्रता बोलायला लागते की एक मिनिट, तुमचा हे सगळ्याशी काय संबंध आहे? आय मीन तुम्हाला याच्यामुळे काहीच वाटून घ्यायला नको. मी तुमच्याशी मगाशीही बोलले. तेव्हा ती म्हणते की अगं ऐक तरी, मला एकच गोष्ट कळते की जर तुझ्या मनासारखं होत नसेल ना तर तुला स्वतःला जरा वेगळं वागावं लागेल. तेव्हा ती म्हणते की म्हणजे काय? तेव्हा ती म्हणते की एक मिनिट, तू मला ना तुझी वेलविशर समज हवं तर. सौदामिनीला ती सांगते की हो ठीक आहे, बोला तुम्ही काय म्हणताय. मग नम्रता तिचं सगळं ऐकत असते. सौदामिनी तिला सांगते की तू माझ्याशी हातमिळवणी कर, तू जिंकायला हवी आहेस ना, मी तुला मदत करेन, फक्त तू त्या ईश्वरीच्या विरोधात काम करायचं. स्पर्धेमध्ये मी तुला जे जे तिच्या विरोधात करायला सांगेल ना ते सगळं करायचं. मग तुझं जिंकणं फिक्स झालं म्हणून समजायचं. मी तुला आता सांगते ते सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे ऐक. तुला हे सगळं केलं तरच तू जिंकू शकणार आहेस आणि मी आहे तुझ्या मदतीला. आणि तुला आणखी एक सांगायचं म्हणून सांगते की तुझी जी सासू आहे वल्लरी, तिच्याशी माझं अगोदर बोलणं झालेलं आहे आणि तिने मला तुझ्याबद्दल सांगितलं आहे की स्पर्धेमध्ये तुला आणि आकाश दोघांना जिंकायचं आहे, आकाश टेक्स्टाईलतर्फे. आणि त्याचमुळे आता तू एक गोष्ट लक्षात ठेव की तुला जिंकण्यासाठी जर तू जराशी माझी मदत केलीस तर तू नक्की जिंकू शकशील. अदरवाईज हे सगळेजण तुझ्या घरातले जे आहेत ना ते फक्त त्या ईश्वरीला जिंकवतील. म्हणूनच तू माझं प्याद म्हणून काम कर आणि तुझा तितकाच मोठं नाव या स्पर्धेत होईल. आणि तू आणि तुझा नवरा दोघंजणही एक वेगळा ब्रँड बनाल, बघा विचार करा. असं म्हणून आता नम्रता तिच्याशी हातमिळवणी करते आणि म्हणते की ठीक आहे चालेल, मी तुमच्याबरोबर आहे, रेडी हे सगळं करण्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर मात्र नम्रताचं बोलणं तिला जबरदस्त असा धक्का अंजलीला बसतो. कारण की अंजलीने त्या दोघींचंही बोलणं आता ऐकलेलं असतं. आणि मग अंजली हे जाऊन सगळ्या आजीला सांगते आणि आजीला हे ऐकून जबरदस्त धक्का बसलेला असतो. म्हणजे नम्रता हे सगळं असं वागू शकते, स्वतःच्या बहिणीच्याच विरोधात जाऊन हे असं सगळं कटकारस्थान करणं, याचा आजीला जास्त राग येतो. आणि त्याचमुळे आजी ही नम्रताच्या जाऊन कानाखाली वाजवते. आणि या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात. त्याचमुळे आजीलाही त्याचा जबरदस्त धक्का बसतो. आणि नम्रता जशी बाहेर येते तशीच आजी तिला विचारते आणि आजीला ती काहीतरी खोटं बोलून उडवाउडवीचं उत्तर देताच आजी आता पटकन नम्रताच्या जोरात कानाखाली वाजवते आणि त्या सगळ्या लोकांसमोर नम्रताचा अपमान होतो. ईश्वरीशी बळजबरी करून म्हणजे गद्दारी करू पाहणारा नम्रताचं आता आजीने चांगलंच थोबाड फोडलेलं आहे. नम्रताचा आता अहंकार गळून पडला आहे. त्याचप्रमाणे नम्रता आणि देशमुखबाई हे सगळं
करणार आहे या सगळ्या गोष्टी अंजलीला कळल्यामुळे अगोदरच ईश्वरी सावध होणार आहे. नेमके पुढे या स्पर्धेमध्ये कशी आणि काय मजा येणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.